नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लर्निफाय अकॅडमी निर्मित चौथी प्रज्ञाशोध प्रश्नसंच प्रश्नपत्रिकातील व्हिडिओंची ही सिरीज, प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाची सिरीज आज दुसरा व्हिडिओ या ठिकाणी होतोय. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण पेपर 2 मधील पहिली प्रश्नपत्रिका जी आहे म्हणजे प्रश्नपत्रिका क्रमांक 9 ही आज आपण घेतोय. पेपर 2 मध्ये इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास भाग 2 यामध्ये इंग्रजी विषयाचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता विषयाचे 40 प्रश्न आणि 15 प्रश्न हे परिसर अभ्यास 2 चे असणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता आपण प्रश्नपत्रिका समजून घ्यायला सुरुवात करूयात. पहा आपल्या समोर प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेतला आपण एक एक प्रश्न इथं समजून घेऊयात. पहिला प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी यू या अक्षराचा अ असा ध्वनी नसलेला शब्द ओळखा. बघा इथं यू हे अक्षर ज्या प्रत्येक शब्दामध्ये आलेले आहे त्याचा ध्वनी आपल्याला ओळखायचा आहे. याचं वाचन आपण केलं तर नट असं होतं पहिल्या पर्यायाचं. नट म्हणजे यू चा उच्चार इथं अ असा आलेला आहे. आपल्याला नसलेला शब्द ओळखायचा आहे. पुट इथं यू चा उच्चार उ असा आलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर पुट म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तिसरा आहे तो हट, अ असा उच्चार होते आणि बट अ असा उच्चार होते. प्रश्न 2, हॉस्पिटलशी फॅमिलियर वर्ड कोणता नाही. बेड हॉस्पिटलशी फॅमिलियर आहे, हेल्थ हॉस्पिटलशी फॅमिलियर आहे, डॉक्टर हॉस्पिटलशी फॅमिलियर आहे आणि लायब्ररी हॉस्पिटलशी फॅमिलियर नाही. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात आपण. फाइंड द रायमिंग वर्ड गिवन ऑफ गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. मंकी आणि याचा यमक जुळणारा शब्द आपण जर सगळे शब्द वाचले, सँडी नाही, मंडे नाही, की मंकी की, तर हा यमक जुळणारा शब्द इथं होतोय पहा. बाय हा होत नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 4, टीचर या शब्दामध्ये किती अर्थपूर्ण शब्द लपले आहेत. टीचर हा शब्द जर आपण पाहिला आणि त्या शब्दातले अर्थपूर्ण शब्द आपण इथं लिहूयात. बघा टी हा एक शब्द होते, त्यानंतर टीच हा एक शब्द होते, त्यानंतर इच हा एक शब्द होतोय पहा, त्यानंतर ही हा एक शब्द तयार होतोय आणि HER हर हा एक शब्द होतोय. म्हणजे एकूण 5 शब्द या ठिकाणी तयार होत आहेत टीचर या शब्दामध्ये किंवा टीचर या शब्दामध्ये लपलेले ते शब्द आहेत. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकूण 5 शब्द या ठिकाणी तयार होत आहेत. 5वा प्रश्न पाहूयात. अक्षरमालेत एस नंतर कोणते अक्षर येणार नाही. एस नंतर टी येतो, झेड येतो, सगळे शेवटी आहे, डब्ल्यू सुद्धा येतो, मात्र आर येत नाही. कारण आर हे अक्षर एसच्या अगोदर येतं, त्यामुळे ते एस नंतर येणार नाही. पर्याय क्रमांक 1. आपल्या छातीच्या डाव्या भागात कोणता अवयव असतो. छातीच्या डाव्या भागामध्ये आपल्या हृदय असतं आणि हृदयाला आपण हर्ट असं म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ॲज व्हाईट ॲज म्हणजे च्या सारखा पांढरा शुभ्र. मग कशासारखा. ट्रीचा रंग पांढरा असतो का. नाही. चॉकचा रंग पांढरा असतो का, तर हो. खडू पांढऱ्या रंगाचा असतो, म्हणजे ॲज व्हाईट ॲज चॉक असं आपण म्हणू शकतो. सनचा रंग व्हाईट असा नसतो, थोडासा पिवळसर असतो. आणि मँगो तो देखील. म्हणजे इथं ॲज व्हाईट ॲज चॉक असं त्याचं उत्तर आहे. कंसात दिलेले पंक्च्युएशन मार्क कोणते आहे. इथं पंक्च्युएशन मार्क जे दिले इथं पहा, मी अंडरलाईन करतो. हे पंक्च्युएशन मार्क कोणता आहे असा प्रश्न आहे, तर याला आपण क्वेश्चन मार्क असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. अचूक पंक्च्युएशन मार्क वापरून लिहिलेले वाक्य कोणते. हाऊ आर यू, तू कसा आहेस. प्रश्न आहे, इथं प्रश्नचिन्ह पाहिजे होतं, आहे का नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. हाऊ आर यू तू कसा आहेस आणि इथं प्रश्नसंच दिलेला आहे, हा पर्याय योग्य आहे. म्हणजे अचूक पंक्च्युएशन मार्क वापरून लिहिलेलं हे वाक्य. हाऊ आर यू आणि इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. हाऊ आर यू हे उद्गारवाचक वाक्य नाहीच आहे, त्यामुळं हा देखील पर्याय चुकीचा आहे.
आणि हाव आर यू आणि स्वल्पविराम दिला इथं, हा देखील चुकीचा आहे. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 10वा प्रश्न पाहूयात आपण. चुकीचा पर्याय शोधा. जानेवारी, मार्च, जुलै आणि फेब्रुवारी. याच्यामध्ये आपण निरीक्षण केल्यानंतर लगेच लक्षात येईल की जानेवारी हा 31 दिवसांचा महिना आहे, मार्च 31 दिवसांचा महिना आहे, जुलै देखील 31 दिवसांचा महिना आहे, फेब्रुवारी फक्त 28 किंवा 29 दिवसांचा असतो, त्यामुळे हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचा अचूक उत्तर आहे. पुढे सूर्य मावळतो ती दिशा कोणती? सूर्य मावळतो ती दिशा आहे वेस्ट. पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. आपल्याला ही जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि जाहिरात वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. व्हॉट कॅन व्हिजिटर्स बाय ॲट द बुक फेअर? म्हणजे भेट देणारे या फेअरमध्ये काय खरेदी करतील? तर ही फेअर जी आहे ती ॲडव्हर्टाईज बघितलं की आपल्याला लक्षात येईल की बुक फेअर आहे, म्हणजे पुस्तकांचं प्रदर्शन आहे. आणि मग येणारे जे आहेत भेट देणारे ते पुस्तकच विकत घेतील ना. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. बुक्स. विजिटर्स बाय द बुक्स फ्रॉम द फेअर. व्हॉट ॲक्टिव्हिटीज आर प्लॅन फॉर किड्स ॲट द बुक फेअर? लहान मुलांसाठी कोणत्या ॲक्टिव्हिटीज बुक केलेल्या आहेत? तर इथं पहा आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघितली कळेल आपल्याला. फन ॲक्टिव्हिटीज फॉर किड्स, कलरिंग, स्टोरी टेलिंग अँड बुक क्विजेस. याचं अचूक उत्तर आहे कलरिंग, स्टोरी टेलिंग. पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात आपण 14वा प्रश्न. कोणी तुम्हाला सायंकाळी भेटले तर तुम्ही काय म्हणाल? सायंकाळी भेटेल तर आपण त्याला गुड इव्हिनिंग असं त्याला संबोधन वापरणार आहे आपण. 15वा प्रश्न. क्लासरूम मध्ये येताना तुम्ही काय म्हणाल? मे आय गो आउट सर? हे आपण बाहेर जाताना विचारू. मे आय कम इन सर? मी आत येऊ का? कम इन का आय कम इन सर? याचं अचूक उत्तर आहे मे आय कम इन सर. मी आत येऊ का? क्लासरूम मध्ये येताना आपण या पद्धतीने आपल्या सरांना विचारणार आहे. प्रश्न 16वा पाहूयात. चूज सॅड फेस फ्रॉम द ऑप्शन्स. दिलेल्या पर्यायातून सॅड, सॅड मीन्स दुःखी. सॅड, हॅप्पीच्या विरुद्धार्थी शब्द आहे दुःखी, सॅड. तर सॅड फेस म्हणजे दुःखी फेस असणारं आपल्याला यातनं पर्याय शोधायचा आहे आणि तो पर्याय क्रमांक 2 आहे, हे लक्षात ठेवा. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 17वा प्रश्न पाहूयात आपण. वाक्यामध्ये रिकाम्या जागी योग्य आर्टिकल निवडा. 3 आर्टिकल आहेत, ए, ॲन आणि द. यामध्ये आपल्याला योग्य आर्टिकल निवडायचे. राम इज अ गुड बॉय असं इथं आर्टिकल येणार आहे, लक्षात घ्या. राम इज अ गुड बॉय. द सन इज व्हेरी. वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला इथं हॉट हा शब्द इथं वापरावा लागेल. द सन इज व्हेरी हॉट. रीड द प्रोज अँड आन्सर द क्वेश्चन्स. दिलेला जो पॅराग्राफ आहे तो वाचायचा आपल्याला आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. द मून looks bright in the sky at night. Little stars shine like tiny lights. Owls call from the trees and crickets make sounds in the grass. The air feels cool and it's quiet. Night is a good time to rest. What do stars look like? As a tiny lights. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. What do owls do at night? Owls call from the trees. Call from the trees. अशा प्रकारे इंग्रजी विषयाचे हे 20 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आता आपण 21वा प्रश्न बुद्धिमत्ता विषय सुरू होतोय. आपण आता इथं बुद्धिमत्ता विषयाचे जे प्रश्न ते समजून घेऊयात. पहिला आहे ता, र, क, सा, र ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल? तर या अक्षरांपासून सातारकर हा शब्द तयार होतोय आणि सातारकर हा शब्द आपण लिहिल्यानंतर मध्यभागी येणारं जे अक्षर आहे ते आहे र. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. 21व्या प्रश्नाचं. 22वा प्रश्न पाहूयात आपण. रुचिकलिका या शब्दातील कोणत्या क्रमांकाची
अक्षरे घेतल्यास आवड या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. रुची कलिका, आवडचा समानार्थी शब्द आहे रुची, आणि रुची या शब्दासाठी आपल्याला 1 व 2 या क्रमांकाची अक्षरे घ्यावी लागतील. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढं, या संख्या मालिकेत एकूण वर्ग संख्या किती आहेत? वर्ग संख्या आहेत त्यांना आपण टिक करूयात. 1 ही वर्ग संख्या आहे का? तर आहे. 1 चा वर्ग आहे ती 1. त्यानंतर 12 ही वर्ग संख्या नाही. 4 ही वर्ग संख्या आहे, 2 चा वर्ग 4 येतो. 34 ही वर्ग संख्या नाही. 9 ही वर्ग संख्या आहे, 3 चा वर्ग. 42 नाही. 49 7 चा वर्ग. 56 नाही. 63 नाही. 144 12 चा वर्ग. 12 गुणिले 12 144 येणार आहे. 420 चा वर्ग आहे पहा. 342 ही वर्ग संख्या नाहीये, आणि 256 ही वर्ग संख्या आहे. एकूण मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7, एकूण 7 वर्ग संख्या आहेत. म्हणजे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊयात आपण 24व्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? उजवीकडून 15व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर. आपण अक्षरमालेकडे जाऊया. उजवीकडून 15वे अक्षर म्हटलं की हे 5 10 आणि 15. बघा मी पुन्हा सांगतो, 5 10 15 अक्षर झाले. 15वा अक्षर आहे के, आणि के च्या डावीकडील 7वं अक्षर म्हटलेलं आहे. 7वं म्हणजे 1 2 3 4 5 ही 5 अक्षर झाली, आणि 6 आणि 7 7वं अक्षर आहे डी. म्हणजे इथं आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे 24व्या प्रश्नाचं. पुढं, गटात न बसणारा शब्द ओळखा. तांडा, कळप, तबेला आणि गुच्छ. तांडा समूहदर्शक शब्द आहे. कळप समूहदर्शक शब्द आहे. गुच्छ समूहदर्शक शब्द आहे. तबेला हा घरदर्शक शब्द आहे, लक्षात घ्या. त्यामुळे वेगळा शब्द म्हटलं तर तबेला आहे. पर्याय क्रमांक 3 गटात न बसणारा शब्द. गटात न बसणारा शब्द ओळखा. अरुण, सागर, दिनकर, आदित्य. आदित्य इथं सागर म्हणजे समुद्राचा समानार्थी शब्द आहे, आणि बाकी सगळे जे आहेत ते सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे सागर हा शब्द इथं वेगळा निघणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. गटात न बसणारी आकृती ओळखा. सर्व आकृत्या समान आहेत, फक्त एक आकृती वेगळी आहे, आणि आपण नीट निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल आपल्या सगळे चेहरे हसरे आहेत. फक्त या आकृतीचा जो चेहरा आहे तो थोडासा नाराज किंवा दुःखी म्हणूया आपण. सॅड फेस मगाशी आपण बघितलं तसं सॅड फेस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. वेगळी आकृती पर्याय क्रमांक 3. 28वा प्रश्न. गटात न बसणारे पद ओळखा. ए आणि ई. आपण अक्षरमालेमध्ये जे गट पाहतो ना 5-5च्या अक्षरांचे, त्यातलं पहिला आणि शेवटचं अक्षर घेतलेलं आहे पहा. पहिलं अक्षर शेवटी घेतलंय आणि शेवटचं अक्षर पहिल्यांदा घेतलंय. ए आणि ई. एच्या आणि ईच्या मध्ये किती अक्षर आहेत बघा. बी सी डी आणि 3, म्हणजे 3 अक्षर इथं मध्ये आहेत. इथं एफ पासून मोजूया आपण. जी एच आय आणि नंतर जे येतं, म्हणजे 3 अक्षर आहेत. ओ नंतर पी क्यू आर एस टी यू. ओ नंतर के येतच नाही, लक्षात घ्या. त्यामुळे इथं पर्याय हा चुकीचा वाटतोय मला. आणि पी पासून टी पर्यंत मोजूया आपण. पी नंतर क्यू आर एस 3 अक्षर आणि नंतर टी, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. पुढं 29वा प्रश्न. प्रश्नात क्रमाने येणारी संख्या ओळखा. क्रमाने येणारी संख्या ओळखायची पहा. 450 551 652 753 854. इथं आपण जर नीट निरीक्षण केलं तर इथं पहिली शतक स्थानची संख्या आहे इथं 4, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे, इथं 8 आहे. म्हणजे पुढं 9 येणार आहे हे तर नक्की. म्हणजे पहिला अंक 9 आहे, आणि इथं 50 51 52 53 54 ह्या क्रमवार संख्या घेतलेल्या आहेत, लक्षात घ्या. दशक आणि एकक स्थानच्या संख्या. त्यामुळं 54 नंतर 55 955 ही संख्या इथे येईल. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. 30वा प्रश्न पाहूयात. खालील प्रश्नात क्रमाने येणारी आकृती ओळखा. आकृतीमध्ये आपण निरीक्षण केलं तर गोल आणि चौकोन सोपी आकृती आहे पहा. आता गोल डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात आहे, नंतर तो दुसऱ्या आकृतीमध्ये वरती आलाय इथं, तिसऱ्या आकृतीमध्ये तो इथं गेलाय म्हणजे इथं आला, चौथ्या आकृतीमध्ये तो इथं यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. क्रमाने येणारी आकृती आपल्याला ओळखायची आणि पर्याय क्रमांक 3, म्हणजे कारण
हा गोल जो आहे तो पहिल्यांदा इथं, नंतर दुसऱ्यांदा इथं आला, तिसऱ्यांदा इथं आला, चौथ्या आकृतीमध्ये तो इथं येईल. या उजव्या कोपऱ्यामध्ये जो गोल असेल तो आहे तो इथं आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचा अचूक उत्तर आहे. 31वा प्रश्न पाहूयात. क्रमाने येणारे चिन्ह मालिका ओळखा. इथं आपण नीट निरीक्षण केलं तर पहिलं एकच चिन्ह आहे, नंतर 3 चिन्ह आहेत, नंतर 5 चिन्ह आहेत, म्हणजे विषम संख्यांच्या क्रमाने येतात 1 3 5. नंतर 7 चिन्ह असणारी आकृती आपल्याला पाहिजे किंवा 7 चिन्ह पाहिजेत. 7 असणारे ही नाहीये, हा पर्याय नाही, हा पर्याय नाही, तर पहिला पर्याय आहे त्या पर्यायामध्ये 7 चिन्ह आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 32वा प्रश्न पाहूयात. खालील प्रश्नात चुकीचे पद ओळखून पर्याय निवडा. चुकीचं पद ओळखायचं आपण संख्यांचं निरीक्षण केलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की या घनसंख्या आहेत. लक्षात घ्या, 27 ही घनसंख्या आहे. 3चा घन आहे पहा, 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 125 ही घनसंख्या आहे. 5चा घन आहे, 5 5 25, 25 5 125. 216 ही सुद्धा घनसंख्या आहे. त्यानंतर 343 ही सुद्धा घनसंख्या आहे. 8 ही सुद्धा घनसंख्या आहे पहा, 2चा घन 8 आहे. फक्त 62 ही संख्या आहे की ती घनसंख्या नाही, कुठल्याही संख्येचा घन नाही, ती लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही एक वेगळं पद आहे या संख्या मालिकेमध्ये, कारण ती घनसंख्या नाही, बाकी सगळ्या घनसंख्या आहेत. 33वा प्रश्न पाहूयात आपण. कविता, सविता, रेश्मा यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 होती. तिघी आहेत, त्या तिघींच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 होती. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल? म्हणजे आजच्या वयाच्या पुढे जाऊन 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज विचारलेली आहे. अगोदर आपण त्यांचं आजचं वय काढूया किंवा आजच्या वयांची बेरीज काढूया. 4 वर्षापूर्वी तिघींच्या वयाची बेरीज होती 28. 4 वर्ष झाली म्हणजे आता 4 वर्षापूर्वी 28 होती, मग आता आजचं वय काढताना तिघींची बेरीज करायची, म्हणजे 4 4 4 आपण 3 वेळा घ्यावं लागेल. 4 त्रिक 12, याच्यामध्ये 12 मिळवावे लागतील. आजचं वय त्या तिघींचं असणारे 40, आणि अजून 4 वर्षानंतरचं विचारलेलं आहे. अजून 4 वर्षानंतर म्हणजे अजून त्यामध्ये 12 मिळवावे लागतील. 40 मध्ये 12 मिळवले की 52, म्हणजे 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज जी आहे ती 52 असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. जया ही राधाच्या मुलाची आत्या आहे, तर जयाचे राधाशी असणारे नाते कोणते? जया ही राधाच्या मुलाची आत्या, राधाचा मुलगा जो आहे त्याची आत्या म्हणजे त्याच्या वडिलांची बहीण जया आहे. जयाचे राधाशी नाते, जया ही राधाची कोण? तर राधाची नणंद होणार आहे. लक्षात घ्या, इथं थोडंसं भावजे असं वाटू शकतं, परंतु आपण थोडंसं नीट लक्षात घ्यायचं. जयाचे राधाशी नाते विचारले, राधाचे जयाशी जर विचारलं असतं तर भावजे असा शब्द इथं आपल्याला वापरावा लागला असता, परंतु जया ही राधाची नणंद आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे याचा अचूक उत्तर आहे. अजयपेक्षा गणेश उंच पण मनीष एवढा नाही. बघा आता इथं अशा प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला काय करायचं हे समजून घ्यायचंय. अजयपेक्षा गणेश उंच पण मनीष एवढा नाही. अजयपेक्षा गणेश उंच म्हणजे आपण इथं गणेश लिहूयात. गणेश हा अजयपेक्षा उंच म्हणून त्याला वर लिहिलंय, अजयला खाली लिहितोय. मध्ये जागा ठेवली मी, कारण मला एखादं नाव मध्ये ऍड करायचं तर करता येऊ शकतं. अजयपेक्षा गणेश उंच म्हणजे गणेश सगळ्यात वरती आता आला, पण मनीष एवढा नाही. म्हणजे ह्यात मनीष एवढा उंच नाहीये गणेश. काय म्हटले वाक्य नीट समजून घ्या. अजयपेक्षा गणेश उंच पण मनीष एवढा नाही, म्हणजे गणेशपेक्षा मनीष उंच आहे. रजतपेक्षा मनीष उंच, रजतपेक्षा मनीष उंच, तर सर्वात उंच कोण? रजत हा मनीषपेक्षा लहान येणार, लक्षात घ्या. रजतपेक्षा मनीष उंच म्हटलंय, त्यामुळे सगळ्यात उंच जो आहे तो मनीष असणार आहे.
पर्याय क्रमांक 1, ज्यावेळेस तुम्ही कागदावर हे घ्या मांडाल ना, तर तुम्ही अगदी अचूकपणे असे प्रश्न सोडवू शकता. पुढे जाऊयात आपण. खालील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती? 36वा प्रश्न, सोपा प्रश्न आहे. खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती? आपण नीट समजून घेऊयात. इथं पहा काय करायचं, अशा आकृतीच्या बाबतीत त्या प्रत्येक त्रिकोणामध्ये एक नंबर द्यायचा आपल्याला, आणि नंबर दिल्यानंतर त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. सगळ्या अंकांची बेरीज केल्यानंतर ती किती येते? 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 6 त्रिकोण तयार होतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर. खालील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला ओळखायचं आहे. बघा आता एन ही आकृती आहे. आपण इथं आकृती काढूयात अगोदर, किंवा अक्षर काढूयात आपण ते. आपण व्हाईट बोर्डवर घेऊयात, ते व्यवस्थित नाही येते तिथं. आता एन ही आकृती किंवा एन हे अक्षर मी इथं काढतो. याचं पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला घ्यायचंय. पाण्यातलं प्रतिबिंब घेत असताना लक्षात घ्यायचं, ही रेष आहे तशी येईल इथं, आणि इथून ही रेष तिरकी येत आहे आणि इथं अशी येणार आहे. तर अशा प्रकारचं हे प्रतिबिंब तयार होईल. आणि हा पर्याय जो आहे तो कुठे, तो आपल्याला पाहायचा आहे. आता इथं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इकडची डावीकडची जी रेष आहे ती जाड नाही आहे, लक्षात घ्या, आणि उजवीकडची रेष आहे ती जाड आहे. तर ही आकृती सेम आहे बा, आपण जे उत्तरात आकृती काढली तशी, परंतु इथं डावीकडची आकृती छोटी आणि बाजू जी आहे ती लहान आहे आणि इकडची जाड आहे, हे बरोबर आहे. इथं पण तशीच आकृती, फक्त इथं काय आहे, इथं काय फरक केलाय, तर डावीकडची बाजू त्यांनी जाड केलेली आहे, आणि डावीकडची बाजू जाड केल्यामुळं आपल्याला इथं हा जो आहे प्रश्न तो इथं बरोबर, म्हणजे हे उत्तर बरोबर नाही, तर पहिला पर्याय क्रमांक जो आहे तो इथं बरोबर आहे. हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे 37व्या प्रश्नाचं. त्यानंतर 38वा प्रश्न पाहूयात आपण. खालील आकृतीतील पाण्याचे प्रतिबिंब ओळखून योग्य पर्याय निवडा. याचं देखील पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला पाहायचंय, आणि पाण्यातलं प्रतिबिंब पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, इथं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण हा जो वरचा अर्धचंद्र आहे तो इथं खाली येणार आहे, लक्षात घ्या, इथं येणार आहे. त्यामुळं असा तो इकडं उजव्या बाजूने तो डावीकडे नाही येणार, ही आकृती चुकीची आहे. इथं सुद्धा डावीकडे दाखवलंय, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि इथं सरळच आकृती दाखवली आहे तशी, पाण्यामध्ये दिसताना ती आहे तशी दिसणार नाही. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता आरशातील प्रतिमा, आता पाण्यातली प्रतिमा बघितला आपण, आता आरशातील प्रतिमेवर आधारित प्रश्न 2 आहेत. माशाचं आरशातील प्रतिबिंब. आता एक लक्षात ठेवायचं, आरशाच्या जवळ जी बाजू आहे तीच उजव्या बाजूला देखील जवळ येणार आहे, आणि जी लांब आहे ती लांब जाणार आहे, लक्षात घ्यायचं. मग इथं आपण नीट निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल आपल्या, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तोंड खाली आहे, ते वर आरशामध्ये दिसणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळं पहिली एक गोष्ट की ज्यांची तोंड वरती आहेत त्या आकृत्यांचा विचारच नाही करायचा आपल्याला. राहिल्या 2 आकृत्या, या 2 मध्ये आता इथं आपण नीट निरीक्षण केलं ह्या छोट्या कल्ल्याचं, तर इकडं जे टोक आहे दुसरं ते आरशाकडे आहे, त्यामुळे इकडं जाणार नाही, तर ते या बाजूला येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. 40वा प्रश्न, आरशातील प्रतिमा. आता बघा इथं सुद्धा आपण बघू शकतो, बाणाचं टोक वरचं जे आहे ते आरशाकडे आलेलं आहे, म्हणजे इकडचं वरचं टोक देखील आरशाकडे येणारच पाहिजे. म्हणजे हा आरशाकडून दुसरीकडे गेलाय, चूक. इथं देखील तसंच आहे, म्हणजे ही पण आकृती नाही येणार आहे. हे टोक आरशाकडे आले, हे टोक आरशाकडे आले, पण इथं आपण नीट निरीक्षण केलं तर जी बाणाची बाजू आहे ती चिकटलेली आहे पहा इथं बाजूला कडेला, म्हणजे हा देखील पर्याय नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 41वा. खालील प्रश्नात समसंबंध शोधा. बालिका दिन 3 जानेवारी, बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो. मग वाचन प्रेरणा दिन, वाचन प्रेरणा दिवसाची तारीख आपल्याला माहित पाहिजे, ती आहे 15 ऑक्टोबर.
41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. समसंबंध बघूयात आपण. त्रिकोण आणि इथं चौकोन आहे, म्हणजे इथं एक बाजू कमी आहे, इथं एक बाजू जास्त आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये 3 बाजू आहेत, चौकोनामध्ये 4 बाजू आहेत. 3च्या पुढचा अंक 4. तसं इथं पंचकोन आहे. पंचकोनानंतरची आकृती जर आपण पाहिले तर ती येणार आहे षटकोन. इथं 5 बाजू आहेत, 5 बाजूच्या पुढं 6 होणार. 6 बाजू असणारी आकृती म्हणजे षटकोन. म्हणजे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 43वा प्रश्न पाहूयात आपण. खालील संख्येतील समसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. 123 6 234 किती? आता इथं हा प्रश्न आपण व्हाईट बोर्डवर घेऊया. 123 6 123 6 मध्ये काय संबंध आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. 123 मध्ये आपण पाहिलं तर 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. इथं या सगळ्या अंकांची बेरीज केली 1 + 2 + 3 तर ही 6 येते. किंवा दुसरा एक आहे आणखी पर्याय 1 × 2 × 3, 3 × 2 = 6, 1 6. गुणाकार देखील 6 येतोय. आता आपण दुसरी संख्या बघूयात 234. या जर अंकांची बेरीज केली आपण 2 + 3 + 4 तर ती येते 9. आणि गुणाकार केला 2 × 3 × 4 बेत्रिक 6 चौक 24 येते. तर या दोन्हीपैकी आपण जर नीट पर्याय बघितले तर इथं 24 हा पर्याय आहे. म्हणजे याचं उत्तर 24 आहे. म्हणजे इथं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की इथं बेरजेचा संदर्भ लावलेला नाहीये. लक्षात घ्या, इथं गुणाकाराचा संबंध आहे. सगळ्या संख्येतल्या सगळ्या अंकांचा गुणाकार केलाय आणि तो गुणाकार करून इथं संबंध लक्षात आपल्याला घेतलाय आणि त्यामुळं याचं उत्तर आहे 24. पुढे जाऊयात आपण. खालील प्रश्नात समसंबंध शोधा. ABZY. बघा इथे सुरुवातीची 2 अक्षरे घेतलेत आणि शेवटची 2 अक्षरे आहेत पहा. तसं CD सुरुवातीचे 3 आणि 4 नंबरचं अक्षर आहे आणि मग आपल्याला शेवटून पण 3 नंबरचं X आणि W. X आणि W असं घ्यावं लागेल. लक्षात घ्या, WX होणार नाही. X आणि W क्रम सगळ्यात महत्वाचा आहे. शेवटून 3 नंबरचं अक्षर X येईल आणि नंतर त्याच्या अगोदरचं W येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे 44. 45वा प्रश्न पाहूयात. खालील प्रश्नातील तंतोतंत आकृती ओळखून योग्य पर्याय निवडा. तंतोतंत आकृती आपल्याला ओळखायची आहे. तर तंतोतंत आकृती ओळखताना नीट निरीक्षण आपलं करणं गरजेचं आहे. आता आपण याचं निरीक्षण करत असताना आपल्याला लगेच लक्षात येईल चेंडू आहे इथं या आकृतीमध्ये. इथं या आकृतीमध्ये चेंडू नाहीये म्हणजे पर्याय 4 संपलाय. इथं आपण नीट निरीक्षण केलं तर इथं हा एक काळा स्पॉट आहे पहा इथं, तो या आकृतीमध्ये नाहीये म्हणजे हा देखील पर्याय संपला. तर राहिले आपल्या पर्यायासमोर पर्याय 2 1 आणि 3. आता 1 आणि 3 मध्ये नीट निरीक्षण करायचं. नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की इथं जे पाय आहेत ते पूर्ण गोल जो आहे पायांचा तो रिकामा आहे. लक्षात घ्या. आणि इथं मात्र इथं त्याच्यामध्ये आणखी एक गोल त्यांनी काढलेला आहे पहा. त्यामुळे इथं हा पर्याय देखील चुकीचा आहे. मग राहिला पर्याय फक्त एक, पर्याय क्रमांक 3. 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. या पद्धतीने आपण जर निरीक्षण केलं तर निश्चितपणे तुम्ही प्रश्न सोप्या पद्धतीचे आहेत ते अचूक सोडवू शकता. 46 तंतोतंत आकृती ओळखून योग्य पर्याय निवडा. आता इथं आपण निरीक्षण करायचं. ही आकृती प्रश्न आकृती पहा आणि इथं या पर्याय आकृत्या आहेत त्या उत्तराच्या आकृत्या आहेत. आता पहिली गोष्ट डोळा आपण निरीक्षण करूया. डोळा इथं फक्त डोळ्याची वरची पापणी आहे, डोळा नाही आहे इथं काही आकृतीमध्ये. या ठिकाणी 2 ठिकाणी डोळा दाखवलेला आहे म्हणजे हे 2 पर्याय कट झाले. इथं फक्त टिंब दाखवलाय, हा देखील पर्याय कट झाला. मग राहतोय पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हा तंतोतंत जुळणारा आहे. अशा प्रकारे 47वा प्रश्न पाहूयात आपण. राजूचा एका रांगेत डावीकडून 17वा व उजवीकडून 24वा क्रमांक आहे. आपण व्हाईट बोर्डवर घेऊयात प्रश्न, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. राजूचा एका रांगेत डावीकडून 17वा. आपण राजू इथं लिहूयात. राजूचा एका रांगेत डावीकडून 17वा. हा डावीकडून 17वा आहे म्हणजे इथं अगोदर 16 मुलं त्या रांगेमध्ये आहेत आणि राजू 17वा आहे. लक्षात घ्या. व उजवीकडून 24वा क्रमांक आहे. उजवीकडून क्रमांक राजूचा 24वा आहे
म्हणजे राजूच्या पाठीमागे 23 मुलं असणार आहेत, लक्षात घ्या. हे आपण नीट समजून घेतलं की मग आपलं उदाहरण चुकत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं काय करतात, 17 आणि 24 ची बेरीज करतात आणि मग उत्तर चुकून जातं. आपल्याला काय करायचंय, काय समजून घ्यायचंय, राजूचा डावीकडून 17वा नंबर आहे, म्हणजे राजूच्या अगोदर 16 मुलं आहेत आणि उजवीकडून 24वा नंबर आहे, म्हणजे उजवीकडून त्याच्यानंतर 23 मुलं आहेत. मग ही 16 अधिक 23 आणि राजू स्वतः याची बेरीज केली आपण तर ती येते 40. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 40 मुले आहेत आणि 17 आणि 24 ची आपण बेरीज केली तर ती येते 41. आणि मग इथं आपला प्रश्न चुकतो. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला चुकवायचं नाहीये, आपल्याला योग्य उत्तर याचं शोधायचं आहे आणि त्यासाठी ही पद्धत मी जी सांगितली ती योग्य आहे. आपल्याला ते कागदावर घ्यायचं आहे. पुढं, ध्रुवतारा पाहत असलेली ज्ञानश्री तिच्या डावीकडे 2 वेळा काटकोनात वळली. ध्रुवतारा पाहते ध्रुवतारा कोणत्या दिशेला असतो, तर तो उत्तर दिशेला असतो. तिचं आता तोंड उत्तर दिशेला आहे. आपण पाहिलंय फळ्यावरती किंवा पेपरवर आपण वरची दिशा असते ती उत्तर असते, तर तिचं तोंड उत्तर दिशेला आहे. आता ती ध्रुवतारा पाहते म्हणजे तिचं तोंड उत्तर दिशेला आहे. तिच्या डावीकडे 2 वेळा ती काटकोनात वळली, म्हणजे एकदा अगोदर इथं काटकोनात वळली आणि नंतर पुन्हा काटकोनात वळली. बाणावर लक्ष ठेवा आपण. तर तिच्या समोरची दिशा कोणती, इकडं उत्तर होती आणि इकडं आहे दक्षिण. तर आता तिच्या समोरची दिशा आहे ती म्हणजे दक्षिण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 49वा प्रश्न पाहूयात. 5 फेब्रुवारी 2015ला शुक्रवार होता, तर 5 मार्च 2015 रोजी कोणता वार असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. यासाठी एक नियम आहे, लक्षात घ्या. 2015 हे लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष हे आपल्याला ओळखायचं आहे. तर ते सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोनही महिन्यातले ज्या तारखा आहेत त्या तारखांचे वार समान असतात. म्हणजे फेब्रुवारीमध्ये 5 तारखेला जो वार आहे तोच वार मार्चमध्ये 5 तारखेला येतो, लक्षात घ्या. फक्त फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातला हा संबंध लक्षात घ्या. तेही सामान्य वर्ष असेल तर 2015 हे सामान्य वर्ष आहे, म्हणजे याचा अर्थ 5 फेब्रुवारी 2015ला जर शुक्रवार आहे तर 5 मार्चलाही शुक्रवारच असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. हा नियम लक्षात ठेवा सर्वांनी. 50वा प्रश्न. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. आपण 2 उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, ते दोन्ही उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे. इथं काय केलंय पहा, 30 आणि 20 यांची बेरीज येते 50, 50 आणि 14, एकूण बेरीज येते 64. 64चं वर्गमूळ 64चं वर्गमूळ येतं 8, म्हणजे इथं त्यामुळं 8 घेतलेलं आहे मध्ये. त्यानंतर इथं सुद्धा पहा 30 आणि 35 65, 65 आणि 16 81, 81चं वर्गमूळ येतं 9. आणि मग इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तिसरा, म्हणजे आपल्याला काय करायचं, या 3 अंकांची बेरीज करायची आहे. 25 आणि 45 70 आणि 30 100, 100चं वर्गमूळ आहे 10. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. काय केलेस, तीनही संख्यांची बेरीज केली आणि त्या बेरजेचं वर्गमूळ काढलेलं, लक्षात घ्या. इथं वर्गसंख्या आहे बेरीज त्यांची, इथं 100 येते बेरीज, या 100चं वर्गमूळ 10 आहे. अशा प्रकारे प्रश्न 51 आपण घेऊयात. खालील वेन आकृतीत 3ही आकृतीत येणारा अंक कोणता. असा कोणता अंक आहे की जो 3ही आकृत्यांमध्ये येतो. 16 आपण विचार केला तर तो फक्त चौरस आणि त्रिकोणामध्ये येतोय. 17 हा अंक आहे पहा की जो वर्तुळातही येतोय, त्रिकोणातही येतोय आणि चौरसामध्येही येतोय. 17 हा अंक. 12 पाहिला आपण तर तो त्रिकोणात आणि वर्तुळात येतोय मात्र चौरसात येत नाही. 13 पाहिला वर्तुळात येतोय, चौरसात येतोय मात्र त्रिकोणात येत नाही. म्हणजे इथं 17 हा अंक आहे की तो सर्वत्र येतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 52 गटाशी जुळणारे पद ओळखा. जानेवारी, मार्च, मे आणि जुलै महिन्यांची नावं आपण वाचली की लगेच लक्षात यायला पाहिजे की हे 31 दिवसांचे महिने आहेत.
मग खाली पर्यायामध्ये एक महिना असा आहे की तो 31 दिवसांचा आहे, जून 30 दिवसांचा आहे, ऑगस्ट 31, फेब्रुवारी 28 किंवा 29, एप्रिल सुद्धा 30, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचा अचूक उत्तर आहे. 53 गटाशी जुळणारी योग्य आकृती ओळखून योग्य पर्याय निवडा. कार, सायकल, रिक्षा आणि इथं मग पुढे 4 पर्याय आहेत पहा, विमान, जहाज, रेल्वे आणि जीप. तर इथं संबंध आहे की रस्त्यावरून चालणारी ही वाहनं आहेत, ही सगळी जी वाहनं आहेत पहा ही रस्त्यावरून चालणारी आहेत. मग रस्त्यावरून चालणारी यातलं वाहन कुठलं, तर ते आहे जीप. कारण विमान हवेतून जातं, जहाज पाण्यातून चालतं आणि रेल्वे जी आहे ती रुळावरून चालते. या तिन्हींचा मार्ग वेगळा लक्षात घ्या आणि जीप जी आहे ती यांच्यासारखीच रस्त्यावरून धावते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 54वा प्रश्न पाहूया. गटाशी जुळणारी योग्य आकृती ओळखून योग्य पर्याय निवडा. इथं आपण पहिली आकृती पाहिली तर याचा अर्धा भाग जो आहे तो रंगवलेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा अर्धा भाग रंगवलेला आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा पाहिला आपण तर 2 समान भाग करून त्यातला अर्धा भाग रंगवलेला आहे. मग याच संबंधाने आपण पुढे बघितलं तर इथं हा अर्धा भाग रंगवलेला नाही, या आकृतीमध्ये सुद्धा अर्धा भाग रंगवला असं नाही म्हणू शकत आपण, आणि इथंही नाही, फक्त पहिली आकृती आहे की त्या आकृतीमध्ये वर्तुळाचा अर्धा भाग जो आहे तो रंगवलेला आहे. प्रश्न क्रमांक 54चं अचूक उत्तर आहे 1. 55वा प्रश्न पाहूयात. गटाशी जुळणारी योग्य संख्या निवडून योग्य पर्याय निवडा. गटाशी जुळणारी योग्य संख्या निवडून योग्य पर्याय निवडा. 36, 48, 60, 72 संख्या वाचल्या की लगेच लक्षात यायला पाहिजे 12च्या पाड्यातील संख्या आहेत. 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, म्हणजे 12 7 84 याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. सोपं आहे. पुढं एका सांकेतिक भाषेत महान, हा आपण व्हाईट बोर्डवर घेऊयात प्रश्न हा. एका सांकेतिक भाषेत महान बरोबर 123, त्यानंतर राष्ट्रगीत, राष्ट्रगीत बरोबर 4567. तर महाराष्ट्र हा शब्द कसा लिहाल? सोपा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र, महासाठी 1 आणि 2 आणि राष्ट्रसाठी 4 आणि 5, 1245 हे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सोपा प्रश्न होता. 57 प्रश्न पाहूयात आपण. एका सांकेतिक भाषेत 4 हा अंक 22 असा, 4 हा अंक 22 म्हणजे 4 बरोबर 22, 7 हा अंक 34, 7 बरोबर 34, एकच मिनिट, 7 हा अंक 34 असा लिहितात. तर 9 हा अंक कसा लिहाल? 9 हा अंक कसा लिहाल असं विचारलेलं आहे. इथे लक्षात आलं पाहिजे आपल्याला 2 आणि 2 यांची बेरीज येते 4, 34 म्हणजे 4 आणि 3 ची बेरीज 7, म्हणजे 9 बेरीज येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. 56 मध्ये 9 अशी बेरीज नाही आहेत अंकांची. 7 आणि 3 10 नाही, 7 आणि 2 9 बरोबर आहे, 3 आणि 5 8, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 58वा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत अमर हा शब्द 123. आता इथं आपल्याला नीट लिहून घ्यायचंय. अमर बरोबर 123, त्यानंतर रतन, रतन बरोबर 254 आणि अजय, अजय बरोबर 178. आणि अंकांचा क्रम सारखाच असेलच असे नाही. मरण हा शब्द कसा लिहाल? तर आपल्याला मरण हा शब्द विचारलाय पहा. तर आता इथं आपल्याला नीट लक्षात घ्यायचंय, हा 2 शब्द आपण पाहूयात. अमर आणि रतन याच्यामध्ये र समान आहे, लक्षात घ्या.
तर र समान आहे, तर अंक कुठला समान आहे याच्यामध्ये? अंक इथं 2 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे र बरोबर 2 हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मी गोल ते पुसून टाकतो, हे आपल्याला शब्द लक्षात येतील. र बरोबर 2. आता म इथं म सेपरेट आहे पहा, आणि इथं 2 हा अंक गेलेला आहे. अ साठी इथं आणि अ हे अक्षर या आणि या शब्दामध्ये समान आहे, लक्षात घ्या. इथं अ आणि इथं सुद्धा अ आहे, याच्यामध्ये समान अंक बघा. या दोन संख्यांमध्ये आपण पाहिलं तर 1 हा समान अंक आहे, म्हणजे याचा अर्थ अ साठी 1 आहे. मग अ साठी 1 आहे, तर म साठी इथं राहिला अक्षर फक्त म साठी 3 हा अंक लक्षात ठेवा. मग आता म झाला, र झाला, तर न साठी इथं न साठी याच्यामध्ये र बरोबर 2, म्हणजे 2 हा र साठी आहे. त समान नाही आहे, त साठी 5 आहे आणि न साठी 4 आहे, तर न हे अक्षरासाठी 4 हा अंक आहे. मग मरण साठी पहा, म साठी 3, र साठी 2 आणि न साठी 4, 324. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे 58व्या प्रश्नाचं. आपल्याला याप्रमाणे कागदावर तो प्रश्न घ्यावा लागणार आहे. समान अंक आहेत ते अगोदर पाहायचे. समान अंक जे आहेत त्यांना समान अक्षर कुठलं हे आपण ठरवून घ्यायचं, आणि नंतर मग उरलेल्या अक्षरांचा आपण नंबर जो आहे तो आपण तिथं देतो. या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. 59वा प्रश्न, रस्त्यात मध्यभागी दगड पडला आहे तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? दगड तसाच पडून द्याल? नाही, चुकीचं आहे. दगड रस्त्यातून बाजूला कराल, योग्य कृती आहे. फक्त पाहत बसाल का? तर निश्चितपणे नाही. तुम्ही प्रत्यक्ष काहीतरी कृती करणार आहात, नुसतं पाहत बसणार नाही. आणि मित्राला सांगाल का? जर आपण स्वतः करण्यास सक्षम असो तर आपण मित्राला कशाला सांगत बसणार आहे? आपण स्वतःच तो दगड रस्त्यातून बाजूला करणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 60वा प्रश्न, रामची आई आजारी आहे तर त्याची कोणती कृती योग्य ठरेल? घरातील कामे टाळायची, हे योग्य आहे का? नाही. खेळायला जावे, हे योग्य आहे का? नाही. सहलीला जावे का? नाही. आईची काळजी घेणार, मदत करणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले? प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन. 61वा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे मध्ययुगीन. पुढं, श्री चक्रधर स्वामी यांनी कोणता पंथ स्थापन केला? आणि 62चं उत्तर जे आहे ते आहे चक्रधर स्वामी यांनी कोणता पंथ स्थापन केला? याचं अचूक उत्तर आहे चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ जो आहे तो स्थापन केलेला आहे. पर्याय क्रमांक 2. संत नामदेवांचे गाव कोणते? संत नामदेवांचे गाव आपेगाव, आळंदी, नरसी आणि देहू. संत नामदेव हे नरसी गावचे राहणारे होते. पर्याय क्रमांक 3. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? लष्करशहा, लष्कर प्रमुख, सरलष्कर आणि सेनापती. तर याचं अचूक उत्तर आहे सरलष्कर. शिवरायांचा जन्म केव्हा झाला? 19 फेब्रुवारी 1630 रोजी. कोणती विद्या शिकण्यास शिवरायांनी प्रारंभ केला? लपंडाव, तलवार चालवणे, चेंडू आणि भोवरा. तलवार चालवणे. कोणती स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली? कोणी? छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे? तोरणा किल्ला कानद खोऱ्यात आहे, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1. विजापूरच्या आदिलशहाने जावळीच्या मोऱ्यांना कोणता किताब दिला होता? चंद्रराव, सूर्यराव, चंद्रकांत, सूर्यकांत. चंद्रराव हा किताब दिला होता.
अफजल खान किती वर्षे वाईचा सुभेदार होता? अफजल खान हा किती वर्ष वाईचा सुभेदार होता? तर 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अमर झाली? पावनखिंड या नावाने. बघा इथं पवनाखिंड असं म्हटलंय, आपण कदाचित गडबडीमध्ये निरीक्षण न करता लिहिलं तर आपण चुकीचं उत्तर देऊ शकतो. पावनखिंड पर्याय क्रमांक 3. औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची रवानगी कोठे केली? शाहिस्ता खानाची रवानगी औरंगजेब बादशहानं कुठं केली असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे बंगालमध्ये. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी कोणास निमंत्रण दिले होते? तर त्याचं उत्तर आहे गागा भट्ट यांना पौरोहित्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. कुतुबशहाची राजधानी कोणती? कुतुबशहाची राजधानी आहे गोवळकोंडा. आणि शिवरायांचा हेर खात्याचा प्रमुख कोण होता? तर बहिर्जी नाईक. अशा प्रकारे एकूण 75 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 मधली जी दुसरी प्रश्नपत्रिका आहे ती समजून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.